मंडळी, पुढील येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होतोय अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना देखील म्हटले जाते. आणि या महिन्यामध्ये विवाह, मुंज, गृहप्रवेश, बारसे यासारखे मंगलकार्य केले जात नाही. पण हा जो अधिक मास आहे तो नक्की किती तारखेला सुरू होत आहे आणि किती तारखेला संपतो, कोणती कार्य या महिन्यात केलेली चालतात आणि कोणती कार्य या महिन्यात करू नये, याविषयी आपण जरा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊयात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपल्या या चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया चॅनल लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी महिन्यांप्रमाणे पाहायला गेले तर ज्येष्ठ महिना हा अधिक आलेला आहे. म्हणजेच यावर्षी 2 ज्येष्ठ महिने आलेले आहे असे आपण म्हणू शकतो. कारण यावर्षी आलेला आहे अधिक मास. अधिक मासालाच पुरुषोत्तम मास किंवा आपल्या बोलीभाषेमध्ये याला धोंड्याचा महिना असे देखील म्हटले जाते. हा काळ धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या फार महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश, बारसे यासारखे कुठलेही मंगलकार्य केले जात नाही. तर मग या महिन्यात काय करावे? तर बघा, हा महिना पूजापाठ, व्रत, वैफल्य, जप, तप, दान, धर्म यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा या महिन्यात केली जाते. भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. पण हा महिना नक्की कधी सुरू होत आहे? तर बघा, यावर्षी हा महिना सुरू होत आहे 17 मे 2026 रोजी व संपणार आहे 15 जून 2026 रोजी. म्हणजेच 17 मेपासून ते 15 जूनपर्यंत हा अधिक मास असणार आहे. त्यामुळे आपले जे मराठी वर्ष आहे ते यावर्षी 12 महिन्यांचे नसून 13 महिन्यांचे असणार आहे. पण हा अधिक मास जो आहे किंवा धोंड्याचा महिना आहे तो एवढा विशेष का असतो? कारण या महिन्यामध्ये, या काळामध्ये सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीमध्ये प्रवेश करत नाही. ते एका जागीच स्थिर असतात. या अधिक मासामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी म्हणजेच दान, जप, तप या महिन्यात केले जाते. तसेच अनेक जण मंजुळवाती करून या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू समोर पेटवतात. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा या महिन्यामध्ये विशेष मानली जाते. तसेच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुठलेही मंगलकार्य या महिन्यामध्ये केले जात नाही. पण तुम्हाला देवाच्या पूजासंदर्भात कुठलेही काम करायचे असेल, दान, जप, तप, तर ते तुम्ही या महिन्यात करू शकता. गोमातेची सेवा करणे खास करून या महिन्यात पुण्यकारक असे मानले जाते. या अधिक मासामध्ये रामायण, भागवत गीता अशा धार्मिक ग्रंथांचे पठण करणं किंवा दान करणं अत्यंत शुभ मानलं जाते. पण तरीसुद्धा आपल्याला एक प्रश्न पडत असेल की हा अधिक मास का येतो? तर बघा, सूर्य पंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्रपंचांग 354 दिवसांचे असते तर सूर्यपंचांग 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होत असतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिना एवढा होतो. आणि हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी सूर्यपंचांग व चंद्रपंचांग या पंचांगांमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच तो अधिक मास किंवा याला आपण धोंड्याचा महिना म्हणून ओळखत असतो. म्हणजे चंद्र व सूर्य यांच्या गतीवर अवलंबून असलेले हे गणित आहे. आता या अधिक मासामध्ये आणखी एक प्रथा आहे, ती म्हणजे या महिन्यात लेक व जावयाला घरी बोलावले जाते. त्यांना कपडे केले जातात, भेटवस्तू दिली जाते. तर आपल्याला तर माहितीच आहे की या अधिक मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची व माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. जावयाला आपल्याकडे नारायण स्वरूप म्हणून पाहिले जाते. म्हणून जावयाला आपल्या घरी बोलावून विष्णू स्वरूप समजून त्याची पूजा केली जाते. अशी एक धार्मिक भावना आहे. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे या सर्व गोष्टी करत असतो. आपली भावना, प्रथा, परंपरा याद्वारे जपण्याचा प्रयत्न केला जात असतो. चला तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. आजचा हा आमचा अधिक मास विशेष व्हिडिओ आपल्याला कसा वाटला
याविषयी कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावे. भेटूया पुढील एका नवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम.